मध्ये होता. आपण इथं चढून बघू याच्या ओट्यावर. स्कूल जायचं नाही का? भारत माता की जय. हे कोण केलं रे? हे कोण केलं रे? हे कोण केलं रे? बघ ना, मी कोण केलं असेल काय? कोण केलं? अन्वीने केलं. बढिया वाटतं भाऊ सकाळच्या काही कोण येतो सरळच नाही असं निवांत वेळ पाहिजे. तुम्ही लोक तर रोज फिरता सकाळी. आमच्या तर किचनच नाही संपत. अर्धा तास राहते किचन न संपत म्हणते. पण झालंच ना, मॉर्निंगची तर तयारी करावी लागते की नाही. उठल्या का असं फिरून आला आरामात मग बनवलं असं थोडी होतं. 5 वाजता उठावं लागतं. म्हणजे टेस्ट करायला गेले का मग? काय काय काय. तर आज होतं संडे आणि मॉर्निंगला थोडंसं निवांत वेळ होतं. भरपूर दिवस झाले मी पण बाहेरचं चहा किंवा नाश्ता केलेला नव्हता. सो म्हटलं वेळ पण आहे तर जाऊ सगळेच जण. तर ॲटमॉस्फिअर पण खूप छान होतं. त्या दिवशी पाऊस नव्हतं दिवसभर, ऊन पण नव्हती पण पाऊससुद्धा नव्हता. नंतर एकदम इव्हनिंगला पाऊस सुरू झाला. तर इथे आलो आता आम्ही तिरंगा स्क्वेअरला. हे नागपूरचा प्लेस आहे. इथे नाश्त्यासाठी 1-2 जे शॉप आहेत ते खूप जास्त फेमस आहेत, स्पेशली समोसा आणि पोहांसाठी. सो इथे आम्ही आलो होतो. इथं पोहा आणि समोसा ऑर्डर केलेला आहे. समोरचा व्लॉग बघायला विसरू नका, कंटिन्यू बघा. भरपूर एन्जॉय केलं होतं आम्ही. पूर्ण ऑलमोस्ट अर्धा दिवस आम्ही बाहेरच राहिलो. अगदी मॉर्निंगलाच निघालो. जवळपास सकाळी 8 वाजे घरून निघालो तर घरी जाईपर्यंत ऑलमोस्ट 12 वाजले होते. सो भरपूरसा वेळ आम्ही बाहेर स्पेंड केलं कारण ॲटमॉस्फिअर खूप सुंदर होतं. आणि कधी कधी असं होतं ना, म्हणजे आमच्या बाबतीत जनरली असं होतं की अनप्लॅनच गोष्टी सक्सेस होतात. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा. याचं कॉम या स्क्वेअर मध्ये होतं का ते? या स्क्वेअर मध्ये होतं ना रश्मी? आपण इथं चढून बघत होतो बघ ह्या याच्या ओट्यावर.
हो. मी नाही खात म्हणता. हा रस आहे ना सकाळी सकाळी रोजच राहते. मुलांची खूप गर्दी राहते. आज तुम्ही आहे रोज आताचे सगळे कप तसे निघाले. एवढ्या विकूनच आहे. हो. हो ना. येवला चहा त्याच्यानंतर अमृततुल्य त्याचे पण कप असेच असतात. लहान लहान हो. दिसाला मोठा दिसते खालीपर्यंत. कप टाकले. आता काय पराठे खाण्यात गाडी नाही का वगैरे. हो हो. अरे रे मागे गाडी लावले यार कोणतरी. हाँ चलो पुटाड़ा जाके देखते हैं. ऐसे जाके ऐसे रिटर्न. चलो मरीन ड्राइव जाएंगे. आवाज येते नाही गाडी. गाडी असं याच्यावर लावलं यार. इकडे नाश्ता करायला आला असं तो बोलतात. काय करून त्याच्यामुळे आपल्याला लटका लागला.